हा प्रश्न ग्रॅव्हिटेशन चॅप्टरवर AIPMT 1993 ला विचारलाय आणि सेम टाईपचा प्रश्न 1989 ला पण विचारलाय. PYQ रिपीट होतात आणि म्हणून ते चांगले करायचे असतात. प्रश्न असा आहे बघा, द एस्केप व्हेलॉसिटी फ्रॉम अर्थ इज 11.2 किलोमीटर पर सेकंड. इफ ए बॉडी इज टू बी प्रोजेक्टेड इन ए डायरेक्शन मेकिंग एन अँगल 45 डिग्री टू दी व्हर्टिकल, then the escape velocity is option A 11.2 into 2 kilometer per second, B 11.2 kilometer per second, C 11.2 divided by root 2 kilometer per second, and D 11.2 into root 2 kilometer per second. आता एस्केप व्हेलॉसिटीचा जो फॉर्म्युला असतो ना तो असतो VE दॅट इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 2GM बाय कॅपिटल R आणि दुसरा फॉर्म्युला असतो VE दॅट इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 2GR. आता ह्या दोन्हीही फॉर्म्युलामध्ये अँगल ऑफ प्रोजेक्शन आहे का कुठे? नाहीये आणि म्हणून एस्केप व्हेलॉसिटी ही अँगल ऑफ प्रोजेक्शनवर डिपेंड नसते आणि म्हणून जी दिली आहे तुम्हाला की दिलेली आहे अर्थ सरफेसवर दिलेली आहे 11.2 किलोमीटर पर सेकंड, तर तुम्हाला 45 डिग्रीनी प्रोजेक्ट केला तरी पण तेवढीच असणार आहे. म्हणून करेक्ट ऑप्शन हा ए आहे. म्हणजे कसं आहे, कितीही अँगल दिला तर जेवढी एस्केप व्हेलॉसिटी दिली तेवढीच लिहून टाकायची, म्हणजे एका सेकंदात आपल्याला उत्तर देता आलं पाहिजे. शॉर्ट व्हिडिओ आवडले लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. फॉर मोर युजफुल टिप्स अँड ट्रिक्स कीप वॉचिंग विंग्स ऑफ फिजिक्स. थँक्यू व्हेरी मच.